नमस्कार, आर्टनेस 24 मध्ये आपले स्वागत आहे. तालुका उमरी, जिल्हा नांदेड येथे गोदावरी शिक्षण संस्था तळेगावच्या वतीने यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळाच्या वतीने 18व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न. यावेळी पिंपरी चिंचवडचे डॉक्टर श्रीपाल सबनीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात आपले मनोगत व्यक्त करीत आहे. आपण पाहत आहात आर्टनेस 24 HD. मुख्य संपादक फराद बेग. जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी आर्टनेस 24 HD युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. यशवंतराव चव्हाणांच्या पवित्र स्मृतीनं, त्यांच्या बहुआयामी कर्तृत्वाला आणि महाराष्ट्राची एकात्मता जपणाऱ्या विचारांना मी विनम्र अभिवादन करतो. उमरीच्या खजिना हल्ल्यामध्ये जे हुतात्मा झाले त्या उत्तरवार नावाच्या हुतात्म्यांना मी अभिवादन करतो. या लोकसंवाद संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखक, बालसाहित्यकार, अनुवादकार डॉक्टर पृथ्वीराज तौर, संमेलनाचे पाहुणे वसंतराव काळेंचा समृद्ध वारसा 4 टर्ममध्ये पुढे घेऊन जाणारे, शिक्षण आणि शिक्षकाशी इमानदारी सिद्ध करणारे, कृतिशील अशा प्रकारचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व सन्माननीय विक्रम काळे, त्याचबरोबर आमचे बंदाळीकर पाटील, स्वागताध्यक्ष सन्माननीय विक्रम देशमुख, संमेलनाचे संयोजक दिगंबरराव कदम, देवीदास फुलारी, सर्व सल्लागार मंडळी, या कार्यक्रमाच्या संबंध संयोजनात आणि कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे विलास ढोळे आणि सर्व लेखक, सर्व सन्माननीय पुरस्कारार्थी, ज्यांच्या स्मरणिकेचं प्रकाशन झालं ते संवेदनाचे संपादक आमच्या स्वातीताई, त्याचबरोबर नागोराव डोंगरे आणि या वर्तमानपत्राचे प्रभात वार्ताचे संपादक मित्र हो. या छोट्याशा गावामध्ये अत्यंत समृद्ध अशा प्रकारची परंपरा गेली 18 वर्षापासूनची तपश्चर्या ज्यांनी रुजवली आणि साहित्य संस्कृतीच्या उद्धाराचा, साहित्य संस्कृतीच्या विकासाचा हा संबंध यज्ञ चालू ठेवलेला आहे. त्या दिगंबररावांच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा मी अत्यंत जाणीवपूर्वक अभिनंदन करतो. यामध्ये अनेक मंडळी आहेत, त्यामध्ये विशेषतः ज्यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे ते गशम चिकमलवार, डॉक्टर वीना कदम, शिवाजी धर्माधिकारी, डॉक्टर रामकृष्ण बदने, अजय क्षीरसागर, भीमराव राऊत, लक्ष्मी पूरण शेट्टीवार, बबिता कौर चहल, साईनाथ चंद्रपुरे, अनुरत्न वाघमारे, माधवराव येळेगावकर, हे सर्व सन्मानार्थी, सत्कारार्थी वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत. इथे पाटील आणि देशमुखांचं मंचावरचं जरी अधिराज्य आपल्याला जाणवत असलं तरी सुद्धा ही पाटीलकी सांस्कृतिक पाटीलकी आहे. सांस्कृतिक उदारपणाची, सहिष्णुतेची, दिगंबराची पाटीलकी या संबंध सन्मानार्थीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील सन्मान करणाऱ्या संबंध प्रवृत्तीमध्ये, उदारतेमध्ये मला दिसून येते आहे. हे सर्व शैक्षणिक, सामाजिक, ग्रंथ चळवळ, काव्य पुरस्कार, अध्यात्माचे पुरस्कार देत असताना मला एक जाणवते की कृषीच्या क्षेत्रातील एक पुरस्कार आपण जरूर चालू ठेवावा. श्रमाचा पुरस्कार, शेतकऱ्यांचा पुरस्कार, सालदाराचा पुरस्कार. आणि म्हणून ग्रामीण भागातल्या साहित्य संमेलनामध्ये
श्रमाचा सत्कार व्हावा, श्रमिकांचा सत्कार व्हावा, त्यांनाही आयुष्यभर काबाड कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमानदारी राहून संबंध शेतकऱ्यांच्या आयुष्य जगणाऱ्या या सर्व समस्त शेतकऱ्यापैकी श्रमिकापैकी जो सालदार म्हणून घरी काम करतो त्याच्याही श्रमाचं महत्त्व असावं. आणि श्रम आणि सत्य याचा जवळचा संबंध आहे, श्रम आणि संस्कृती याचाही अटूट संबंध आहे. आणि म्हणून मी ही सूचना विनम्रपणे दिगंबरावांना करतो. हा दिगंबरावांची पाटीलकी अत्यंत काय म्हणतात खवचट आहे, खोडसाळ आहे. तर कसे रागावले आता बघितलं ना. म्हणून मी भीत त्यांना सूचना करतो की हा पुरस्कार जरूर द्यावा, कारण ग्रामीण मातीशी संमेलन जोडले गेलेलं आहे. मित्रांनो, त्याचबरोबर सल्लागार या संबंधामध्ये देवीदास फुलारी आहेत, व्यंकटेश चौधरी आहेत, नारायण शिंदे, DDR मोरे, धाराशिव शिरोळे, LG पुयड, इंजिनियर गायकवाड, निर्मल कुमार सूर्यवंशी, दत्ता डांगे, बापूराव करवा, राजू स्त्री पारवा, विजय बंडेवार, सोपनराव लांबणीकर, भगवानराव कदम आणि नागोराव डोंगरे अशा सल्लागारांचंही विशेष महत्त्व असतं. ते सल्ला देऊन थांबत नाही, त्यांच्या सोबतही असतात. त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारी ही सर्व मंडळी मला महत्त्वाचे वाटतात. त्याचबरोबर मित्रहो, अध्यक्ष आणि उद्घाटनाची निवड कशी करतात दिगंबरराव? तर मी ऐकले की वर्षभर ते कार्यक्रम अटेंड करतात. सहज गेलं तरी कोण चांगला बोलतो, कोण विचार चांगला मांडतो, कुणाची ओरिटिव्ही चांगली आहे, कोणाच्या विचाराची डेप्थ किती खोलवर आहे, कोण किती मोहळ आहे, कोण किती मातीशी प्रामाणिक, कोण माणसाशी किती प्रामाणिक आहे, या दृष्टीने ते निवड करतात. आम्ही त्यांच्या कडक निकषावर अध्यक्ष तौर आणि उद्घाटक मी उतरलो, याबद्दल त्यांचे आभार मानतो. या संमेलनाचं आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं. इथे भाजपचे लोक बोलवलेत आणि आमदारांचे राष्ट्रवादीचे लोक बोलवलेत. कोण राष्ट्रवादीचा आणि कोण भाजपचा हे कळणं कठीण झालेलं आहे. अशा काळामध्ये हे संमेलन भरवलेले आहे. दिगंबरालाच माहिती की कोणता आमदार, कोणता माणूस कुठे गेला आणि कुठे आला. या सगळ्या आयाराम गायारामच्या प्रवृत्तीबद्दल जाऊ द्या, पण हा या स्टेजचा, या मंचाचा पक्ष कोणता, हा प्रश्न मला पडलेला आहे. मी आनंद व्यक्त करतो. आमचे मित्र विक्रम काळे आणि या ठिकाणी अत्यंत दिलखुलास बॅटिंग केलेली आहे, मोकळेपणानं बॅटिंग केली. त्यांनी आपल्या पक्षाच्या भूमिकेचा प्रचारही केला. थोडंफार असतं राजकारणामध्ये, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण हे व्यासपीठ हे सत्याचं व्यासपीठ आहे, हे लोकशाहीला संपन्न करणारं व्यासपीठ आहे. साहित्य संस्कृतीचा मूळ ध्येयवाद हा दुःखमुक्त मानवतेचा आहे. आणि ही मानवता सिद्ध करण्यासाठी राजकारणी लोकांनी सुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे, पण ते प्रामाणिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि म्हणून शिक्षकांच्या प्रती आपण फार इमानदार आहात. मला फार आनंद झाला. नव्या नव्या कल्पना मांडल्या आपण, त्या संतोषचं पण कौतुक केलं. राजकारणी पुढारी नावं घेण्यामध्ये पटा येत आहेत, कारण इलेक्शन समोर असतं, त्यामुळे प्रत्येकाची नोंद घेणं भागच असतं. त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही. पण विक्रम काळे जी नावं घेतात ते अंतःकरणपूर्वक अशा प्रकारची नावं आहेत. आता तो संतोष नावाचा आणि कुठला दुसरा विद्यार्थी, ते दुसऱ्या तालुक्यातले बहुतेक शिक्षक आहेत. त्यांनी नाण्याचं इथे प्रदर्शन भरवलं. नांदेड जिल्ह्यातल्या 35 लेखकांच्या फोटो आणि त्यांचा परिचय लिहून इथे पोस्टर लावलेले आहे. त्यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे. आमदाराची ही उदार दृष्टी अत्यंत महत्वाची आहे. साहित्य आणि संस्कृतीमध्ये हस्तक्षेप न करता आणि मुस्करदाबी लेखकाच्या प्रवृत्तीची न करता आपण कलावंत आणि लेखकाचा सन्मान करू पाहत आहात, त्याला प्रोत्साहन देऊ पाहत आहात. ही बाब राजकारणी परंपरेला शोभण्यासारखी आहे. यशवंतरावांच्या परंपरेतला वारसा किंचित का होईना आपण जपलेला आहे, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. बाकीचे राजकीय माणसं, राजकीय व्यवस्था बिलकुल करंटी झालेली आहे. भाजप असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, RPI असो, ही सर्व राजकीय व्यवस्था आज नको एवढी घाणेरडापणा निर्माण झालेला आहे. हे स्पष्टपणे बोललंच पाहिजे. आणि आम्ही नाही बोललो तर कोण बोलणार, हा प्रश्न तुम्हाला ऐकलंच पाहिजे. ऐकणं आवश्यक आहे. तुम्ही सुद्धा आत्मपरीक्षणाची एक चांगली संधी आमदार लोकांना, मंत्री लोकांना आवश्यक आहे. आणि आम्ही कोणाचे मिंदेर असतो,
आमचं कौतुक करा का न करा, टीका करणारा माणूस मी आहे असं समजून सुद्धा आपण आमचं स्वागत केलं, आमचा आत्मीयतेनं गौरव केला, याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि म्हणून या प्रवृत्तीच्या दृष्टीनं सर्व घटक समाजाचे बांधून घेण्याच्या दृष्टीनं संबंध साहित्याच्या विविध प्रवाहामध्ये आपण जे योगदान देतात, लेखक जे योगदान देतो, कवी जो योगदान देतो आणि विशेषतः राजकारणी जे देतात तेही अत्यंत महत्वाचं आहे. राजकारणाचा आम्हाला वावडा नाही, वावडा आहे भ्रष्टाचाराचं, वावडा आहे वैचारिक व्यभिचाराचं, वावडा आहे संबंध संस्कृतीला करंटेपणा प्राप्त करून देण्याचं, वावडा आहे इकडून तिकडे जाण्याचं आणि तिकडून इकडे येणं. का गेलात, का आलात हे आम्ही तुम्हाला विचारणार नाही, पण आम्हाला प्रश्न पडलेले आहेत आमच्या संबंध संस्कृतीच्या टप्प्यामध्ये, गाभ्यामध्ये प्रश्न निर्माण झाले की अजूनही शेतकरी मरतोच का? दरवर्षी लाखो आत्महत्या शेतकऱ्याच्या का होतात? एखादा मंत्री का मरत नाही आत्महत्या करून? मरावा असं मी म्हणत नाही, परंतु का मरत नाही हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला, संवेदनशील माणसाला पडतो आहे. आणि म्हणून राजकारणी लोकांनी सुद्धा केवळ खुर्ची भोवती राजकारण न करण्यापेक्षा माणसाभोवती तुमचं राजकारण चालावं ही आमची अपेक्षा आहे. माणसाचं राजकारण करा. आज सत्तेचा खेळ चालू आहे. आपण मी आनंद व्यक्त करतो, समाधान व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करतो. असेंब्ली सोडून तुम्ही नागपूरचं अधिवेशन सोडून तुम्ही इथे शिक्षणासाठी आणि या साहित्यकार मंडळीसाठी आलेला. मला माहित आहे तुमच्या गावाला सुद्धा मी साहित्य संमेलनामध्ये आलो होतो. अत्यंत भरगच्च अशा प्रकारचा मोठा मंडप आणि भरगच्च अशा प्रकारची मंडळी आणि अत्यंत जिव्हाळ्यानं ते प्रश्न सोडवत आहेत, करतायत. वसंतराव काळ्यांची समृद्ध परंपरा चालवण्याचं श्रेय तुम्हाला निश्चित आहे. आणि म्हणून इमानदार वसंतराव काळेशी जेवढे तुम्ही इमानदार राहू इच्छिता राहता, तेवढे शिक्षकाशी इमानदार राहा, आणखी शेतकऱ्यांशी सुद्धा इमानदार राहावं अशी मी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो. पक्षीय राजकारणापेक्षा माणसाचे जीवन मरणाचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि ते प्रश्न लोकशाहीचे प्रश्न महत्वाचे आहेत, संविधानाचे प्रश्न महत्वाचे आहेत. संविधान सुसंगत साहित्य संस्कृती निर्माण करणं हे आमचं काम आहे आणि संविधान सुसंगत राजकीय संस्कृती निर्माण करणं हे तुमचं काम आहे. म्हणून या दोन्हीही संस्कृतीचा निश्चितपणे उपयोग आपल्याला होऊ शकतो. दिगंबराच्या कल्पनेतून निघालेलं हे संकल्पना संवाद, लोकसंवादाची संकल्पना आणि समाप्तीपर्यंतचा हा संबंध दिगंबराचा परिप्रेक्ष्य विचारांचा अत्यंत महत्वाचा आहे. मित्रहो, लोकसंवाद आणि मनसंवाद, मन दुभंग झालेली आहे. जाती जातीचा संवाद नाही, धर्माचा संवाद संपलेला आहे, देशाचा संवाद संपलेला आहे. आणि म्हणून आपल्या लोकसंवादामधली ही विधायक भूमिका मला महत्वाची वाटते. तत्वज्ञान म्हणून सुद्धा सुरुवातीलाही संवाद, मध्ये संघर्ष आणि पुन्हा संवाद. संवादाशिवाय शक्य नाही. नवरा बायकोचा संवाद आवश्यक आहे, सासू आणि सुनेचा संवाद आवश्यक आहे, बाप मुलाचा, भावा भावाचा, गावागावाचा, पक्षाचा आणि संबंध धर्मासह देशाचाही संवाद अपेक्षित आहे. या व्यापक संवादाची संकल्पना ही आपण छोट्या गावामध्ये रुजवत आहात. ही पेरणी महत्वाची आहे, सत्याची पेरणी आहे, ही पुण्याची पेरणी करत आहात. आणि म्हणून लोकशाहीचा आत्माच संवाद आहे. संवाद हा लोकशाहीचा आत्मा असतो आणि याच आत्म्यावरती आघात राजकीय संस्कृती करते आहे. मला वाईट वाटतं या गोष्टीचं. कुठे लोकशाहीचा बूज लागणारे यशवंतराव चव्हाण, कुठे अटल बिहारी वाजपेयी आणि कुठे आजची मंडळी. त्यामुळे अत्यंत जमीन आसमानचा फरक पडलेला, आपण मूल्यात्मक फरक पडलेला आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. मित्र हो, संवादाच्या नंतर विसंवाद असतोच. गावागावामध्ये मनामध्ये संवाद विसंवाद आहे, पण विसंवाद हा टिकून ठेवण्याचा चालणार नाही. विसंवादाची कारणं कोणती आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. दारिद्र्याची कारणं शोधून काढली पाहिजे, त्यावर उपाययोजना केली पाहिजे. माणसाची विकृती संपली पाहिजे. या दृष्टीने धर्माचा संवाद अपेक्षित मला वाटतो. मित्र हो, जनसंवाद, धर्मसंवाद आणि जातीच्या संवादातून एक राष्ट्र उभा राहतं. राष्ट्राची एकात्मता उभी राहते. आणि म्हणून संविधानाला सुसंगत अशा प्रकारची राष्ट्राची उभारणी करत असताना आपण या संबंध संवादावरती भर दिला आणि ही महत्वाची गोष्ट आहे. शासन आणि विरोधी पक्ष याच्यातला संवाद सुद्धा अपेक्षित आहे. पण संबंध संस्कृती रोज सकाळी उठल्यानंतर एकमेकाचे कपडे फार संस्कृती मला सहन होत नाही. खालच्या पातळीवर तर राजकारण, खालच्या पातळीवरची भाषा, खालच्या पातळीवरचं नव्या पिढीनं काय शिकावं तुमच्याकडनं? पुढारी हा असो की तो असो,
आपल्यासारखे अपवादात्मक पुढारी जर सोडले तर बहुसंख्य पुढारी, सगळ्या पक्षाचे पुढारी अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये, प्राणी सृष्टी एकही शिल्लक राहिले नाही, पंतप्रधानाच्या पदावरती बसलेल्या माणसाला सुद्धा अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये शिव्या दिल्या जात आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्याला सुद्धा उंदीर आणि काय कुठल्या एकही प्राणी शिल्लक नाही. गाढव, उंदीर, कुत्रा, माकड हे संबंध प्राणी सृष्टी काय एकमेकाला शिव्या घालण्यासाठी दिलेली आहे का? भाषेमध्ये ती आहे का? ही भाषा तुमच्या गुरूंनी आणि तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिकवली का? जनतेला ती अशा भाषा अपेक्षित आहे का? मुळीच नाही. आणि म्हणून राष्ट्रातला संवाद सुद्धा अपेक्षित आहे. मला आनंद वाटला आज आमच्या पृथ्वीराज तौरा अध्यक्षपद मिळालं. अध्यक्षपदाच्या या सबंध उमेदवाराची मी थोडासा बायोडाटा मी चालला त्यांचा, म्हणजे त्यांच्याकडनंच माहिती करून घेतली. विसंवादावरती मात करणारा अशा प्रकारची भूमिका, एक विधायक भूमिका घेऊन हा अध्यक्ष आपली भूमिका बजावतो आहे. 10 पुस्तकं बाल साहित्याची निर्माण केली. युद्ध नको या मुद्द्यावरती शांतता हवी हा या पृथ्वीराज तौर याच्या लेखकाचा भर आहे. लहान मुलांचं जग जपणारा माणूस आहे. लहान मुलगा मुसलमानाचा असो, ख्रिश्चनाचा असो, तो पाकिस्तानचा असो, परदेशातला सुद्धा मुलगा असो, लहान मुलाचं निरापराधित्व, त्याचं निष्पाप मन हे आमच्या पृथ्वीराजच्या चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे. आपण सगळ्यांची चिंता करतो. या लहान मुलांची, उद्याचं विश्व या लहान मुलांचं आहे. उद्याचा भारत हा बाल भारत आहे. आणि म्हणून बालकांच्या हिफाजतीसाठी, बालकांच्या भावविश्वाला कुठलाही धोका पोहोचू नये म्हणून हा कुरवाळणारा माणूस आहे. भावविश्व आपण गोंजाळणारा माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट, देशाचे नकाशे आज आहेत, ते उद्या राहतीलच असं नाही. किंबहुना ते नकाशे बाद व्हावेत आणि सर्व जगामध्ये शांतता नांदावी, सर्व माणसातलं पशुत्व, जनावर पण हे संपावं या दृष्टीनं आमच्या सर्व लेखकांची असा प्रयत्न असला पाहिजे. त्यामध्ये पुढाकार आमच्या पृथ्वीराज चव्हाणचा आहे. आणि म्हणून कुठल्याही संमेलनाचा अध्यक्ष हा विश्व संवादाच्या दृष्टीनं बोलत नाही, विश्वात्मक शांततेच्या दृष्टीनं मांडणी करणारी भूमिका आजच्या या संमेलनाच्या अध्यक्षाची आहे. याबद्दल जाहीरपणे आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आहे. मित्रहो, साहित्य संवाद ही अपेक्षित आहे. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, तुमचं आदिवासी साहित्य, यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार सुरू झालेले आहेत. पण या सगळ्यांच्या सुली वेगवेगळ्या आज जरी दिसत असल्या तरी त्याचा आत्मा एक असला पाहिजे. सर्व माणसं एक आहेत. आदिवासीमध्ये उषा किरण आत्राम आहे, विनायक तुबराम आहे, तुकाराम धांडे आहेत, तुकाराम तुमचा रोंगटे आहे, अशा अनेक, उषा किरण आत्राम आहे. अनेक लेखक, जवळजवळ 400 लेखक आदिवासीची भाषा एक साहित्य निर्माण करत आहेत. मुस्लिम समाजामध्ये इक्बाल मिन्ने, जावेद पाशा, मुबारक शेख असे अनेक लेखक, कवी जन्माला आलेले आहेत. ख्रिश्चन समाजाच्या साहित्य प्रवाहामध्ये फादर दिब्रिटो, फादर कुरिया, बिशप तुमचे दाबरे, त्याचबरोबर सिसिला कारवोरा अशा अनेक लेखक, साहित्यिकांची, प्रतिभावंतांची अभिव्यक्ती या संबंध ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून सर्व धर्माचं विवेकवादी साहित्य याचा एक स्वतंत्र प्रवाह निर्माण व्हावा असं मला वाटतं. हा धार्मिक प्रवाह, जातीचे प्रवाह आता संपले पाहिजेत. सेक्युलर वाङ्मयीन प्रवाह हा संविधानाला अपेक्षित असणारा सांस्कृतिक प्रवाह अपेक्षित आहे. संविधानाला धर्म नाही, तुम्हाला आम्हाला धर्म आहे, पण संविधान कुठलाही धर्म मानत नाही. आणि म्हणून भारतीय संविधानाला अपेक्षित असणारी नवी संस्कृती, माणसांची संस्कृती, धर्म जातीच्या पलीकडली संस्कृती, शुद्ध माणसाची संस्कृती ही त्याला अपेक्षित आहे. आणि म्हणून साहित्य या सर्व सेक्युलर साहित्याचा एक प्रवाह निर्माण होण्याच्या दृष्टीनं मराठीमध्ये असा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्याची गरज आहे. मित्रहो, संस्कृती आणि प्रकृतीमध्ये मूलतः फरक आहे. प्रकृती ही पशुत्वाला जवळची आहे. आपण जनावरच आहोत, कपडे घातलेली जनावर माणसं आहोत. म्हणून तर आम्ही 2 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करतो, आपल्यापैकी एखादा माणूस. म्हणून तर 90 वर्षाच्या म्हातारीवरती बलात्कार केला जातो आहे. म्हणून तर खून होतो. म्हणून तर धार्मिक मुर्दे पाडले जातात. म्हणून तर जातीच्या नावावरती संबंध रक्त सांडलं जातं. धर्माच्या युद्धामध्ये हजारो, लाखो, कोट्यावधी लोकांचं रक्त सांडलं जातं. जगाचा इतिहास
धर्माच्या इतिहासात, धर्माच्या युद्धामध्ये आणि रक्ताने माखलेला आहे. आणि या संबंध पातळीवरती विचार करताना विश्व संस्कृती निर्माण करण्याचं काम, एक करण्याचं काम तुमच्या आमच्या साहित्यकारांना पार पाडावं लागणार आहे. त्यासाठी राजकीय पुढारी आम्हाला मदत करू शकतात. राजकीय पुढारी तात्कालिक प्रश्न, व्यावहारिक प्रश्न, नैसर्गिक प्रश्न, लोकांचे प्रश्न सोडवू शकतात. ती सोडवण्याची इच्छाशक्ती आहे का, हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. निश्चितपणे तुमचे मुख्यमंत्री आणि बाकीचे मंत्री बांधावर जातात, शेतकऱ्यांची दुःख जाणून घेतात. मला मान्य, चांगली गोष्ट आहे, असं केलंच पाहिजे. तुम्ही उपकार नाही करत, ही गोष्ट झाली पाहिजे. परंतु शेतकऱ्याच्या पदरात काय पडतं, तर एवढं सुख देऊन सुद्धा, कर्जमाफी होऊन सुद्धा, देणग्या उदारमतवादी अशा प्रकारचं धोरण अवलंबून सुद्धा अजून शेतकरी का मरतो? युगानुयुगाचा शेतकरी भिकारीच कसा, हा प्रश्न अजूनही जर सुटत नसेल तर राजकीय व्यवस्था पूर्णपणे पहिलेपासून आजपर्यंत करंटी आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि ही भूमिका आपण अंतर्मुख होऊन राजकीय लोकांनी या बाबतीत विचार करणं आवश्यक मला वाटतं. मित्र हो, सांस्कृतिक लोकशाहीची गरज आहे. आपण सांस्कृतिक लोकशाही शुद्ध केली नाही. लेखक कमी पडले, विचारवंत कमी पडले, तुमचे बाकीचे मंडळी कमी पडले, म्हणून सांस्कृतिक लोकशाहीचा वाटोळ झालेला आहे. ते राजकीय लोकांनी केलेलं नाही, आम्ही लोकांनी केलेलं आहे. आणि म्हणून सांस्कृतिक लोकशाहीचं शुद्धीकरण हे आवश्यक आहे. कारण ती शुद्ध झाल्याशिवाय राजकारणातले पुढारी मंडळी शुद्ध वागणार नाहीत. तुम्ही शुद्धतेचा आग्रह धरा. शुद्ध धर्म, शुद्ध समाजकारण, शुद्ध अर्थकारण, नैतिकतेच्या बाबतीमध्ये तुम्ही आणि जनता कमी पडलेलो आहोत. आणि म्हणून आपल्याच मतदारावरती अत्यंत चुकीची अशा प्रकारची मंडळी आपण निवडून देतो की काय, अशा प्रकारचा प्रश्न आपल्यालाच पडावा, अशी परिस्थिती सध्याची आहे. म्हणून राजकीय लोकांचा दोष देण्यात अर्थ नाही. पहिली चूक, आम्ही सांस्कृतिक लोकशाही निर्माण करण्यात कमी पडलो. म्हणून विचारवंत असो की कलावंत असो, या सगळ्या लोकांनी हे संबंध शुद्ध विचार आणि शुद्ध नैतिकता पेरली पाहिजे. या पेरणीमध्ये कुठेतरी विष पेरणी आपण केलेली आहे. समाजामध्ये धर्मद्वेष पसरण्यामध्ये आपणच कारणीभूत ठरलेलो आहोत. धर्माचा द्वेष, विषाची पेरणी, या पेरणीमध्ये आपण संबंध समाज नासवला, समाज करंटा झाला. आणि म्हणून राजकीय व्यवस्था अशी आपल्याला जन्माला आलेली आहे. मित्र हो, राजकारणी लोक बेरजेचं राजकारण करतात, फार चांगली गोष्ट आहे. आपण बेरीज करता सत्ता करण्यासाठी. आता आपण समाजकारणासाठी बेरीज केली पाहिजे. फुले, शाहू, आंबेडकर आरक्षणाच्या मुद्द्यावरती वेगवेगळे झाले, एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिले. आता फुले आणि आंबेडकर एक राहिले, शाहू आणि महाराज आणि आंबेडकर एक राहिलेले नाही. याचा गट वेगळा आणि त्याचा गट वेगळा. महापुरुषांच्या मध्ये विषाची पेरणी अधिक केलेली आहे. आणि म्हणून हे सर्व महापुरुषांचे बेरीज करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. तीनच महापुरुष का, अनेक महापुरुष का बेरीज करून नये. बसवेश्वर आणि आगरकरांची बेरीज, आगरकर आणि महात्मा गांधीची बेरीज, शाहू महाराज आणि महात्मा फुल्याची बेरीज, मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्ताची बेरीज, ज्ञानेश्वर आणि तुकारामाची बेरीज, कबीर आणि तुमच्या मीराबाईची बेरीज, उत्तर दक्षिण पौर्वात्य संत, तुमच्या ख्रिश्चन धर्मातले संत, सुफी संत. संताला धर्म जात नसते आणि लेखकालाही धर्म जात नसते. जे जात विरहित आहे आणि जे सबंध धर्म विरहित आहे ते शुद्ध साहित्य आहे, ते शुद्ध विचार आहे आणि ते सत्य शुद्ध आहे. अशा सत्याच्या पूजेमध्ये बांधली गेलेली संस्कृती आम्ही निर्माण करणं मला आवश्यक वाटतं आहे. आणि म्हणून या सर्व संदर्भामध्ये विचार करता सहिष्णू धर्म, हिंदू धर्म जरी असला तरी तो सहिष्णू, नथुराम गोडसेचा हिंदू धर्म आणि आपल्या महात्मा गांधीचा हिंदू धर्म, दोन्हीही हिंदू धर्म आहे. तुम्ही कोणत्या धर्माचा महापुरुषाला मानता? नथुराम गोडसेने अत्यंत नीचपणाने अत्यंत हत्या केली, गांधीतल्या महात्म्याची हत्या केली. आणि म्हणून महात्मा गांधीचं उदार हिंदुत्व, स्वामी विवेकानंदाचं उदार हिंदुत्व, असं उदार अध्यात्म हे मला अपेक्षित आहे. मला हिंदू धर्माचं वावरं नाही, मला इस्लामचं वावरं नाही, पण दहशतवाद्याचा इस्लाम मला मंजूर नाही. मला अंधा ख्रिश्चन धर्म मला मंजूर नाही. शुद्ध धार्मिकता ही समाज प्रबोधनासाठी आवश्यक आहे. या दृष्टीनं सर्व संतांची बेरीज, संबंध धर्मातल्या संतांची बेरीज, सर्व महापुरुषांची बेरीज, पाश्चात्य जगातले महापुरुष असो,
नेल्सन मंडेला असो, मार्टिन लुथर किंग असो, किंवा आमच्या भारतातले महापुरुष असतील, बसवेश्वर असेल, जैन असेल, महावीर असेल, बुद्ध असेल, या सर्वांच्या बेरजेमध्येच भारताच्या एकात्मतेचा प्रश्न सुटेल आणि विश्वात्मक शांततेचाही प्रश्न सुटेल. जग आज युद्धाच्या खाईमध्ये आहे. हजारो लोक मारले गेली. हमासचे मेले की इस्रायलची मेले हे महत्वाचं नाही, माणसाची मुलं मेली, माणसासारखा माणूस मेला हे महत्वाचं आहे. क्रौर्य अत्यंत निषेधार्ह आहे. क्रौर्यानं प्रश्न सुटत नाही, संवादानं प्रश्न सुटतात. आमच्या दिगंबराचं संवाद हे सूत्र आहे, हे तत्व आहे, ही दार्शनिकता आहे. आणि मग संवादावरती महत्व द्यावं, संवादावरती संबंध जग चालावं, विश्व चालावं, विश्व संस्कृती पेलावी आणि विश्वात्मक शांतता निर्माण करावी. या विश्व शांतीच्या विचारापर्यंत या छोट्या संवादातून हा मोठा अशा प्रकारचा प्रकल्प आपण अंमलात आणावा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी अनेक आपले संबंध नांदेड जिल्ह्याला एक मोठी परंपरा आहे. इतिहास संशोधक कानोले, साहित्यामध्ये नरहर कुरुंदकर, किंवा तुमच्या चित्रकलेमध्ये त्र्यंबक बांदोकर, राजकारणामध्ये शंकरराव चव्हाण, किंवा संगीतामधले गुंजकर, अशी एक मोठी परंपरा नांदेडला आहे. आणि ही परंपरा लक्षात घेताना अनेक लेखक आहेत. श्रीकांत देशमुख, देवीदास पुढारी, जगदीश कदम, वाडीवाले, सूर्यवंशी, पी विठ्ठल, पृथ्वीराज तौर, अनमोल वाड, मोरे, अचुंबलेकर, शेळके, गव्हाणे, तेलंग, मस्के, अंजनेकर, सावंत, दुगडमवार, शिंदे, सातारकर पांडे, किनाळकर पांडे, मिरेवाड, जोगदंड हे कवी असो, किंवा कदम, पाटील, काय विभूते, बुप्पलवाड, सावंत, शिंदे, जाधव, मोरे, जगराव, जवान, ढवळे, करटे, वाघमारे, कदम, कानेगावकर, पावळे, अशा प्रकारची ही संबंध कथाकारांची यादी. कादंबरीकार खूप मोठे आहेत. देवीदास फुलारी आहेत, डोईफोडे आहेत, देशमुख आहेत, नागनाथ पाटील आहेत, मथू सावंत आहेत, जगदीश कदम, प्रदीप पाटील, अनंत राऊत. आणि बालकथाकारामध्ये सुरेश सावंत, माधव चुकेवार, जाधव, डांगे आणि पाटील यांचं बालसाहित्य महत्वाचं आहे. समीक्षकामध्ये नवे समीक्षक कुरुंदकरांच्या वारशामध्ये व्यंकटी पावडे, शंकर विभूते, प्रकाश मोगले, बुध वाडीकर, प्रभाकर देवरे असा समृद्ध जिल्हा आहे. या जिल्ह्याचा हेवा वाटावा अशा प्रकारची सांस्कृतिक परिस्थिती आहे. या सांस्कृतिक एकात्मतेला गटबाजीचा शाप नको. राजकारणामध्येच गटबाजी आहे असं नव्हे, साहित्य कारणामध्ये गटबाजी आहे. देवीदासरावांना मी हे त्याला सकाळी एक फोन आला पत्रकाराचा, काहीतरी 3 लोकांची 3 तोंड वेगवेगळे आहेत. ही गटबाजी साहित्याला परवडणारी नाही. आणि राजकारणी लोकांना जर उपदेश करायचा असेल तर आमची संस्कृती आम्ही एकसंघ ठेवली पाहिजे. नांदेडचे लेखक म्हणजे एकत्र पाहिजे. सत्याला 2 सत्य नसतात, सत्य एकच असतं. मानवाचं कल्याण, दुःख मुक्ती आणि या ध्येयवादासाठी संबंध परंपरा खर्ची घालणं, सर्व सांस्कृतिक अशा प्रकारचा अजेंडा भरून काढणं, त्यावरती राजकारणाचं शुद्धीकरण, अर्थकारणाचं शुद्धीकरण, धर्मकारणाचं शुद्धीकरण, हे संबंध तपशील आपण भरून काढला पाहिजे. या दृष्टीने एक छोटी ज्योत 18 वर्षापूर्वी दिगंबरराव आपल्या कदमाने आपल्या ग्रामीण परिसरामध्ये या मातीमध्ये रोवली आणि त्या ज्योतीचा आता भडका उडालेला आहे. जगभर हा प्रवास चालू आहे आणि तो प्रकाश सगळ्यांना दिपवून टाकणारा आहे. एक आणि छोटी पंथी आहे, पण दिगंबररावाचं आयुष्यातलं दुःख ऐकून आणि अनुभवून मला खूप वाईट वाटलं. आत्ताच्या स्वागताच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांना हंबरडा पुटणा इतक्यात त्यांनी तो गिळला. स्वतःचा मुलगा आणि मुलगीचं मृत्यू पचवून संबंध आयुष्य जगणारा, लोकांसाठी जगवणारा, संस्कृती जगवणारा, साहित्य जगवणारा, साहित्यावर प्रेम करणारा, ही निष्ठा मला वंदनीय आहे. आणि मग या माणसाला जगवले ते तुम्ही जगवलेलं आहे, नांदेडच्या लोकांनी जगवलेलं आहे. हा वेडापीर माणूस आहे, हा ध्येयवेडा माणूस आहे. आणि त्या ध्येयवेडानं प्रेरित झालेली दिगंबररावाच्या बरोबरची देवीदास पुढारी सारखी माणसं, महेश मोरे सारखी माणसं, माय लिहिणारे डोंगरे सारखी माणसं, ही सुद्धा तितकीच वेडी आहे. या वेड्या लोकांना मी सलाम करतो, तुम्हाला अभिवादन करतो. विक्रम काळे आमचे मित्र आहेत, टीका जरा बाजूला सोडा, भावार्थ घ्या एवढी विनंती करतो आणि आपलं भाषण संपवतो.